संकल्प यशाचा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, काल तुम्ही सर्वांनीच आपली पहिली ऑनलाईन टेस्ट सोडवली। या टेस्टमध्ये सर्वांनीच छान पद्धतीने मार्क मिळवलेले आहेत, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन। आणि काल झालेल्या जी टेस्ट होती तर त्या टेस्टचा आपण आज उत्तरांची उकल म्हणजे त्याला आपण सोल्युशन म्हणतो ते पाहण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत। तर सर्वप्रथम आपण पाहू, तर काल झालेल्या टेस्टमध्ये त्यातील 60% विद्यार्थ्यांना हे 20 पैकी 20 गुण मिळालेले आहेत। म्हणजे आपली 20 गुणाची परीक्षा होती तर 20 पैकी 20 गुण मिळालेले आहेत। त्यानंतर बघा, तर 25% असे विद्यार्थी होते की त्यांना 20 पैकी 18 गुण मिळालेले आहेत। त्याचबरोबर 10% विद्यार्थी असे होते की त्यांना 20 पैकी 16 गुण मिळाले। म्हणजेच आपले जवळपास 95% विद्यार्थ्यांना हे अतिशय चांगले गुण मिळालेले आहेत। 5% जे विद्यार्थी आहेत त्यांनाही चांगले गुण आहेत, परंतु अजून पुढच्या टेस्टमध्ये त्यांनी सुधारणा करावी। तर त्या ज्यांनी अतिशय छान गुण मिळाले त्यांचे अभिनंदन आणि त्यांना पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा। त्याचबरोबर ज्यांना कमी गुण मिळाले त्यांनाही पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा। तर आज आपण या ठिकाणी प्रश्नाची उकल पाहूया। बघा, आपला पहिला प्रश्न होता, चूज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर। आपल्याला काय निवडायचे आहे? करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर निवडायचे, म्हणजे वर्णानुक्रम, अल्फाबेट्सचा क्रम। तर बघा, इथे के के एल एम हा पर्याय चुकीचा आहे, हे उत्तर असू शकत नाही। त्यानंतर बघा, पी क्यू एस आर हे सुद्धा उत्तर असणार नाही, कारण पी क्यू आर एस असा क्रम आहे। बघा, यू व्ही डब्ल्यू एक्स हा क्रम बरोबर येतो। पुढे बघा, ए सी बी डी हा क्रम पण नाही, ए बी सी डी असा क्रम आहे। त्यामुळे याचं उत्तर 3 नंबर आहे। आणि त्याच्या खालचा प्रश्न तर अतिशय सोपा होता, चूज द करेक्ट कॅपिटल लेटर। म्हणजे आपल्याला मोठ्या लिपीतील अक्षर किंवा अल्फाबेट आपल्याला निवडायचा आहे। तर या ठिकाणी बघा 1 नंबरलाच आहे बी, बाकी सगळे स्मॉल लेटर्स आहेत। त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, चूज द वर्ड दॅट कम्स अल्फाबेटिकली फर्स्ट। हा प्रश्न काही विद्यार्थ्यांचा चुकला आहे। त्याचं चुकण्यामागचं कारण सांगतो मी। त्यांनी प्रश्न न वाचता गडबड करून उत्तर दिलेलं आहे। काय बघा, प्रश्नामध्ये चूज द वर्ड दॅट कम्स अल्फाबेटिकली फर्स्ट। अल्फाबेटिकली फर्स्ट म्हटले, आपल्याला काय निकष लावायचा आहे? अल्फाबेटिकलचा निकष लावायचा आहे। पण विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे? वाचून सरळ उत्तर लिहिलेलं आहे, परंतु हा वाचनाचा प्रश्न नाही, तर आपल्याला अल्फाबेटिकली साऊंडचा प्रश्न नाही हा, तर एबीसीडीच्या क्रमाने आपल्याला सोडवायचा आहे। बघा, एस एच पी आणि टी, तर यापैकी सगळ्यात अगोदर काय येईल? तर एच येईल। बघा, त्यानंतर काय येईल? पी येईल, आणि त्यानंतर एस आणि टी 4 नंबरला। आपल्याला विचारले काय? फर्स्ट, त्यामुळे हे उत्तर आहे। पुढील प्रश्न पाहू आपण। बघा, प्रश्न चौथा होता, चूज द वर्ड दॅट कम्स अल्फाबेटिकली सेकंड। आपल्याला ह्याच्या अगोदरचा प्रश्न काय होता? अल्फाबेटिकली फर्स्ट निवडायचा होता, तर ह्याच्यात हा प्रश्न आहे आपल्याला दुसरा निवडायचा अल्फाबेटिकली। तर बघा, शब्दाचं वाचन करू आपण। हा डोर आहे, डॉग, डक आणि डेट। सगळ्यांच्या सुरुवातीला डी आहे, तर डी ला आपण अंडरलाईन केलं तर आपल्याला ठरवता येत नाही की पहिला कोणता येईल आणि दुसरा कोणता येईल। तर त्याच्याऐवजी आपण त्या डी ला थोडंसं बाजूला ठेवू आणि त्याच्या पुढचा अक्षर बघू। बघा, ओ ओ यू ए। आता सगळ्यात अगोदर काय येईल? तर ए येईल, त्यामुळे हा 1 नंबरला येतो। पण आपल्याला विचारला काय? सेकंड विचारला आहे, म्हणजे आपल्याला दुसरा ठरवायचा आहे। आता यू ओ ओ ह्या तिन्हीपैकी अगोदर काय येईल? तर ओ येईल, परंतु ओ चे 2 शब्द आहेत, डोर आणि डॉग। यामध्ये आपण ठरवू शकत नाही दुसरा कोणता येईल, तर आपण त्याच्या पुढचं अक्षर बघायचं। काय बघायचं? तर ओ ला बाजूला केला आपण, तर पुढे बघा, इथे ओ आहे आणि इथे जी आहे, तर अगोदर काय येईल? जी येईल, ओ नंतर येईल, म्हणजे हा 2 नंबर येईल, हा 3 नंबर येईल आणि यू हा 4 नंबर येईल। तर इथे बघा, सेकंड कोणता आहे? तर डॉग आहे। त्याच्या पुढचा प्रश्न बघा,
विच ऑफ द गिवन वर्ड हॅज डिफरंट साऊंड. अगोदरचा जो आपला प्रश्न चुकला तो अल्फाबेटिकली क्रमाचा होता. हा आता बघा प्रश्न काय आहे, विच ऑफ द गिवन वर्ड हॅज डिफरंट साऊंड. हा साऊंडचा प्रश्न आहे, तुम्हाला वेगळा ध्वनी निवडायचा आहे वाचन करून. तर बघा पहिला आहे बस, म्हणजे यूचा उच्चार अ होत आहे. फन अ होत आहे. बट अ होत आहे. आणि पुट उ उच्चार होत आहे. तर मग ह्याच्यातला वेगळा काय आहे, तर पुट हा आहे. त्यानंतर बघा सिलेक्ट द सिमिलर साऊंड वर्ड फ्रॉम ऑप्शन. आता हे जे खाली दिलेले ऑप्शन आहेत त्याच्यात आपल्या हा एक गट आहे आणि या गटाशी संबंधित आपल्याला शब्द याच्यातून निवडायचा आहे. तर बघू आपण काय गट आहे. थर्ड, थाय आणि थँक म्हणजे थ चा उच्चार होतो. याचा उच्चार काय होतो, थ होतो. थ उच्चार होतो. तर खाली बघा थ चा आहे का कोणता, टेक म्हणजे ट चा उच्चार आहे. देअर म्हणजे द चा उच्चार आहे. थम म्हणजे थ चा उच्चार आहे. आणि देन म्हणजे द चा उच्चार आहे. तर थ चा उच्चार असणारा थंब आहे गटात जाणारा. अजून आपण पुढचे प्रश्न पाहू. बघा प्रश्न क्रमांक 7, चूज द डिफरंट साऊंड फ्रॉम यस. यसचा वेगळा उच्चार किंवा ध्वनी आपल्याला या खालील 4 शब्दामध्ये शोधायचा आहे. प्रश्न समजून घ्या. चूज द डिफरंट साऊंड फ्रॉम यस. डिफरंट म्हणजे वेगळा. कशाचा आवाज, तर यसचा. बघा काय आहे, सी म्हणजे स चा उच्चार होत आहे. से म्हणजे स चा उच्चार होत आहे. बस म्हणजे स चा उच्चार आहे. आणि रोज म्हणजे यस चा उच्चार काय होत आहे, ज होत आहे. तर हा वेगळा ऑप्शन आहे. पुढे बघा फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकामा जागा भरायची आहेत आपल्याला. इथे एक शब्द दिलेला आहे, याच्यासाठी आपली शब्द संपत्ती चांगला असणं महत्वाचं आहे. तर हा शब्द आहे बघा एरोप्लेन. त्याच्यामध्ये बघा ए ई आपण पर्याय ठेवून बघा, ओ ठेवला, एल ठेवला आणि ई ठेवला, होते का बघा एरोप्लेन. अशाच प्रकारचे आपण ह्या ठिकाणचे ऑप्शन ठेवून पाहायचे. जर बरोबर येत असेल ते ऑप्शन आपण निवडायचं. तर एरोप्लेन हा पर्याय पहिला येतो. चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड म्हणजे ज्या शब्दाची स्पेलिंग बरोबर आहे तो शब्द आपल्याला निवडायचा आहे. बघा खाली आर सी ओ डब्ल्यू अशा प्रकारचा कुठला शब्द आहे का, तर नाही. सी आर डब्ल्यू क्रो आहे. क्रो म्हणजे कावळा. तर ही पण स्पेलिंग चुकीची आहे आणि ही पण स्पेलिंग चुकीची आहे. त्यानंतर बघा शेवटचा प्रश्न 10वा, विच ऑफ द गिवन वर्ड बिगिन्स विथ कॅपिटल लेटर. कॅपिटल लेटर म्हणजे पहिल्या लिपीत ने सुरुवात झालेलं किंवा अल्फाबेटने सुरुवात झालेला शब्द कोणता आहे. तर रोड मध्ये आहे का आर, नाही. पेपरचा पी आहे का, नाही. त्यानंतर बघा हा पेपरचा जर पी असा उंच असता, वर असता या पी पेक्षा, तर तो सुरुवात झाला असता. बी पण नाही, स्मॉल लेटर आहे. आणि हा एम बघा, एम हा कॅपिटल लेटर आहे, कॅपिटल अल्फाबेट आहे. त्यामुळे हा मोहन येतो. बघा हे 10 प्रश्नाचं मी सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे. पुढील परीक्षेमध्ये अशा प्रकारचे आपण चुका टाळूया आणि जास्तीत जास्त गुण मिळवूया. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनल सोबत राहा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आणि जर काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये कळवा.